नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। काटोलला स्वर्गीय प्रदीपभाऊ देशमुख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कबड्डी सामने। राष्ट्रवादीचे नेते सलील देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन। मराठा लान्सर्सच्या वतीने भव्य कबड्डी सामने। जिल्हा परिषद पटांगण काटोल येथे 14 ते 16 फरवरीपर्यंत सामने। काटोलला स्वर्गीय प्रदीपभाऊ देशमुख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धा मराठा लान्सर क्लबच्या वतीने 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी कबड्डी सामन्याचे उद्घाटन केले। त्यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले, मराठा लान्सरने काटोल क्षेत्रात नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक केले आहे। या वर्षापासून अनियमित काटोलमध्ये असे सामने आयोजित करण्याचा आमचा मानस आहे। त्याप्रमाणे मराठा लान्सरमध्ये स्वर्गीय प्रदीपभाऊ देशमुख यांचे मराठा लान्सरमध्ये क्लब वाढवण्यासाठी मोठे योगदान होते। त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण कबड्डी सामने आयोजित करणार आहोत। आमचे सर्वपरी सहकार्य त्यांना राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी केले। मंचावर किरणताई महल्ले, सुरेखाताई प्रदीपभाऊ देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनुप खराळे, शहर अध्यक्ष गणेश चन्ने, जितूभाऊ तुपकर, संजय धोटे, किशोर देशमुख, संजय जयवार, गणेश सावरकर इत्यादी उपस्थित होते। याच्या माध्यमातून आपलं काटोलचं नाव देशलौकिक केलं असेल तर त्या मराठा लान्सर्समुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो, सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमचे श्रद्धेय प्रदीप काका देशमुख व त्याच पद्धतीनं आमचे या सगळ्या मंडळाचे आयोजक यांनी केले। सांगताना आनंद होतो की गेल्या काही वर्षापासून या स्पर्धांमध्ये कुठेतरी खंड पडला होता, पण कुठेतरी प्रदीप भाऊ नसताना सुद्धा आमचे विजूभाऊ ताटे असतील, गणेश भाऊ, या सगळ्या लोकांनी जर पुढाकार घेतला आणि त्यांनी म्हणलं या ठिकाणी आपण आता या वर्षापासून 2000 निधीच्या ठिकाणी उपलब्ध झाले त्याच्या निधी सुद्धा बोललाय, येणाऱ्या दिवसामध्ये लवकर त्याचं काम सुरू